इतिहासातील सोनेरी पाऊलखुणांचा मागोवा घेणाऱ्या जागतिक दिवसांच्या नोंदी तसेच आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या याची माहिती देण्याचा मुंबई आउटलुकचा हा प्रयत्न म्हणजेच मुंबई आउटलुक प्रस्तुत दिनविशेष। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। 1981 मध्ये प्रथम HIV ची ओळख पटली आणि मानवी इतिहासातील सर्वात प्राणघातक आणि सततच्या साथीचे कारण समोर आले। जागतिक एड्स दिन दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने प्रथम 1988 मध्ये HIV एड्स महामारीवर जागतिक लक्ष केंद्रित करण्यासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि एड्समुळे मृत्यू झालेल्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचे ठरवले। या वर्षी म्हणजेच 1 डिसेंबर 2024 ला जागतिक एड्स दिनाची थीम आहे अधिकारांचा मार्ग घ्या। ही थीम HIV एड्स साथीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी मानवी हक्कांचे समर्थन करण्याच्या महत्त्वावर भर देते। 1 डिसेंबर 1965 रोजी सीमा सुरक्षा दलाची म्हणजेच BSF ची स्थापना झाली। BSF हे भारताचे प्रमुख सीमा सुरक्षक दल आहे, ज्यावर पाकिस्तान आणि बांगलादेशसह देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। 1965 च्या भारत-पाक युद्धानंतर स्थापन करण्यात आलेल्या सचिवांच्या समितीने एक विशेष केंद्र नियंत्रित सीमा सुरक्षा दलाची निर्मिती करण्याचे सुचवले, जे पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर गस्त घालण्यासाठी सुसज्ज आणि प्रशिक्षित असेल। परिणामी 1 डिसेंबर 1965 रोजी BSF ची स्थापना झाली। 1 डिसेंबर 1963 रोजी नागालँड भारताचे 16वे राज्य बनले। 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर नागा समूहाचे लोक आसामच्या एका छोट्या भागात स्थायिक झाले। नागा लोक हे इंडो मंगोल वर्गातील आहेत। ते भारताच्या पूर्वोत्तर पर्वतीय प्रदेशात व पश्चिम म्यानमारच्या वरच्या भागात राहतात। या लोकांनी मजबूत राष्ट्रीय मोहिमेद्वारे नागा समाजाच्या राजकीय संघटनांची मागणी केली होती। 1960 मध्ये नागा लोकांनी एका अधिवेशनाद्वारे नागालँड हा भारतीय संघाचा भाग असावा असे सांगितले। त्यानंतर 1963 मध्ये नागालँडला राज्याचा दर्जा देण्यात आला। येथील कार्यालयाची स्थापना 1964 मध्ये लोकशाही पद्धतीने झाली। कला, क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक या क्षेत्राला उत्तेजना देणारे राजश्री छत्रपती शाहूजी महाराज यांना ब्रिटनच्या दौऱ्यामध्ये 2 वास्तूंनी आकर्षित केले। त्या पाहिल्या आणि त्यावर हुकूम त्याची करवीर संस्थानात उभारणी केली। त्यापैकी एक खासबाग कुस्तीचे मैदान आणि त्याला लागून असलेले पॅलेस थिएटर, जे आज केशवराव भोसले नाट्यगृह म्हणून ओळखले जाते। कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमध्ये श्रीपतराव काकडे, दामले मामा, फत्तेलाल, बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी 1 डिसेंबर 1917 साली महाराष्ट्र फिल्म्स कंपनीची स्थापना केली। हिंदुस्तान समाचाराची स्थापना 1 डिसेंबर 1948 मध्ये SS आपटे यांनी केली। हिंदुस्तान समाचार ही भारतातील पहिली बहुभाषिक वृत्तसंस्था आहे, ज्याने 200हून अधिक वर्तमानपत्रे आणि दूरदर्शनसह जवळपास सर्व वृत्तवाहिन्यांचे सदस्यत्व घेतले। हिंदुस्तान समाचार हे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, युनायटेड न्यूज ऑफ इंडिया आणि समाचार भारतीमध्ये विलीन करण्यात आले आणि प्रसार माध्यमांची मक्तेदारी समाचार तयार करण्यात आली। मॅडम तुसा वॅक्स म्युझियमच्या संस्थापिका मेरी तुसा यांचा आजच्याच दिवशी म्हणजे 1 डिसेंबर 1761 मध्ये जन्म झाला होता। जेव्हा लंडन मधील संग्रहालय हे समोर येतात तेव्हा मादाम तुसा म्युझियमचे नाव सर्वात आधी येते। हे संग्रहालय केवळ लंडन मध्येच नव्हे तर संपूर्ण जगात खूप प्रसिद्ध आहे। लंडन मधील हे एकमेव मेणाचे संग्रहालय आहे, जेथे जगातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वांचे मेणाचे पुतळे आहेत। भारतामधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे तेथे आहेत। यामध्ये अमिताभ बच्चन, नरेंद्र मोदी, प्रियंका चोप्रा, श्रीदेवी आणि सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक दिग्गजांचे मेणाचे पुतळे तेथे आहेत। काका कालेलकर यांचा जन्म 1 डिसेंबर 1885 रोजी सातारा, महाराष्ट्र येथे झाला। त्यांचे संपूर्ण नाव दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर असे होते। ते भारतातील प्रसिद्ध गांधीवादी, स्वातंत्र्य सैनिक, शिक्षण तज्ञ, पत्रकार आणि लेखक होते।
त्यांचे शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात झाले। त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात शिक्षक म्हणून केली। काका कालेलकर हे देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सशस्त्र लढ्याच्या बाजूने होते आणि या दिशेने काम करणाऱ्या तरुणांचे समर्थक होते। 1915 मध्ये गांधीजींना भेटल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे गांधीजींच्या कार्यासाठी समर्पित केले। त्यांना गुजराती भाषेचेही चांगले ज्ञान होते। 1922 मध्ये ते नवजीवन या गुजराती वृत्तपत्राचे संपादकही राहिले। भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आपले अमूल्य योगदान देणाऱ्या विजयालक्ष्मी पंडित या भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण होत्या। त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1900 रोजी इलाहाबाद येथे झाला। त्यांचे शिक्षण इलाहाबाद येथील त्यांच्या घरीच झाले। विजयालक्ष्मी पंडित या ब्रिटिश राजवटीत कॅबिनेट पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला होत्या। विजयालक्ष्मी पंडित हे असे व्यक्तिमत्व होते ज्यांच्यामुळे देशात पंचायत राज व्यवस्था लागू झाली। द इव्हॅल्युएशन ऑफ इंडिया 1958 आणि द स्कोप ऑफ हॅपीनेस अ पर्सनल मेमोवर ही त्यांची काही प्रमुख पुस्तके आहेत। विजयालक्ष्मी यांचे 1 डिसेंबर 1990 रोजी देहरादून येथे वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले।